घेतलं आणि म्हटलं तुमच्याबरोबर फाउंडेशन सारखं दिसतंय. हॅलो, नमस्कार. मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते ह्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि फ्रायडेला म्हटलं आज ब्लॉग तर बनवूया, कारण बराच रेस्ट झाला आहे करून, म्हणून मग पुन्हा एकदा ब्लॉग बनवायला घेतला. मी गेट रेडी विथ मीचा एक ब्लॉग बनवला जो तुम्ही ऑलरेडी बघितला असेल. त्याचं मी हे शूट करत होती आणि त्याच्या पण मी काही क्लिप्स इथे ॲड केल्या आहेत की मी कशी तयार होत होती, कारण फ्रायडेचा दिवस मी तुमच्याबरोबर शेअर करते. म्हणून आज मला ऑफिसला जायला थोडासा एक्स्ट्रा वेळ होता माझ्याकडे, म्हणून म्हटलं जरा आपण थोडासा ब्लॉग बनवूया, कारण खूप दिवसांपासून मी ट्राय करत होते हा व्हिडिओ बनवण्यासाठी. पण तरीही सकाळी लवकर जाण्याच्या घाईघाईमध्ये हे अशी माझी सगळी धांदल उडाली होती. वस्तू पडत काय होत्या आणि मी विसरत काय होत्या अर्ध्या गोष्टी. ठीक आहे, पण चालायचंच. नवीन नवीन काही गोष्टी करताना असा एक्सपिरियन्स येतोच. त्यानंतर मी छानपैकी रेडी झाले, जे मी तुमच्याबरोबर ऑलरेडी कालच्या ब्लॉगमध्ये शेअर केलं आहे. आणि त्याच्यानंतर मी ऑफिसला निघाले. पण मला ऑफिसला निघण्याची आणि शूटमध्ये इतकं माझं फंबल झाला होता, इतकी गडबड झाली होती की मी घड्याळही न घालता ऑफिसला गेले आणि आयब्रोज पण सेट न करताच गेले, कारण मी प्रोडक्ट अर्धे इकडे अर्धे तिकडे ब्लॉग शूट करताना ठेवले होते. कारण असं सगळं निघताना ब्लॉग करायची तर मला एवढी सवय नाही आहे, पण ठीक आहे, शिकते मी हळूहळू आणि होईल इम्प्रूव्ह लवकरच. तर मग मी इथे निघाली रेडी होऊन ऑफिसला. फ्रायडेचा दिवस होता, तर मग ऑफिसला जाण्याची एक्साइटमेंट असतेच, कारण मग 2 दिवसाची सुट्टी येणार असते, म्हणून मी खूप जास्त एक्सायटेड होती. अशी एकदम सिंपल अशी मी रेडी झाली आणि निघाले ऑफिसला. तुम्ही सगळे पण निघताना, म्हणजे घरातून निघताना कुठल्याही कामासाठी, ज्या गृहिणी आहेत त्याही त्यांच्या पर्सनल कामांसाठी जेव्हा बाहेर निघत असतात तेव्हा अशीच घाई होते का? मला ऑफिसला जाताना तर माझी एकदम धावती ट्रेन असते, जे की मलाच माहिती आहे की मी किती स्पीडमध्ये कामं करत असते. बट जेव्हा ऑफिसला नसतंही जायचं ना, घरी मी असते तेव्हासुद्धा सॅटर्डे संडेमध्ये मला कुठेही जायचं असेल तरी माझी अशीच घाई असते. का काय माहीत, कुठल्याच गोष्टी वेळेवर होत नाहीत. कदाचित प्रत्येकाचं हे एक वेगवेगळं पद्धत असेल. काही जण एकदम पंक्च्युअल वेळेवर आवरणारी असतात, पण मी त्यातली नाही आहे किंवा माझं तसं होत नाही. मला नेहमी लास्ट मोमेंटपर्यंत उशीरच होतो आणि याच्यावरून मला माझा भाऊ तरी खूप जास्त बोलतो की तुझं कधीच वेळेवर आवरत नाही. आणि बघितलं मी किती वेळा, म्हणजे जवळजवळ हा ब्लॉग शूट करताना मी 2-3 वेळा प्रोडक्ट्स पाडलेत, 2 वेळा कॅमेरा पाडला आहे. असं सगळं माझी धांदल चालू होती आणि हे सगळं बघून मलाच कळत नव्हतं की मी एक्झॅक्टली कुठपर्यंत शूट केलं आणि मला कुठून पुढचं परत एकदा शूट करायचं. ठीक आहे, चालायचंच. ऑफिसला निघण्याची वेळ झाली आणि हे बघा, घड्याळच घातलं नव्हतं, आयब्रोज पण सेट केले नव्हते आणि मी केवढी जास्त घामाघूम झाली होती. पाऊस जरा जरी थांबला ना तरी खूप जास्त घाम येतो आणि खूप जास्त गरम होतं आहे. का काय माहिती, ही गरमी कधी कमी होणार आहे. कितीही गरमी असली तरी आपल्याला ट्रेनने ऑफिसला जायचंच आहे, त्याच्यामध्ये आपल्याकडे काही ऑप्शन नाही आहे. ठीक आहे, आणि मग आली ट्रेन. मी मस्त ट्रेनमध्ये बसून ऑफिसला पोहोचली. ऑफिसमध्ये खूप जास्त काम चालू आहे सध्या ऑडिटमुळे. ते मी नाही तुमच्याबरोबर शेअर करू शकत, कारण मला वेळच मिळत नाही आहे. पण फ्रायडे निमित्त आज आम्ही गर्ल्स पार्टी करायचं ठरवलं होतं, म्हणून आम्ही सगळ्या मुलींनी बाहेरून जेवण ऑर्डर केलं. जेवणाचं जेवण नव्हतं, पराठे, पावभाजी असं सगळं मागवलं होतं आणि दहीवडा वगैरे. आणि ते आम्हाला अंदाज आला नाही, त्यामुळे इतकं जास्त एक्स्ट्रा झालं होतं की आम्हाला बरंचसं पॅकेजिंग न खोलताच तसंच घरी घेऊन जावं लागलं, कारण खूप जास्त जेवण आलं होतं. हे सगळं जेवण होतं आलं. ह्याचे पराठे होते, सॉरी पनीर पराठे आणि चीज पराठे, असे वेगवेगळ्या प्रकारचे पराठे होते. दहीवडा आणि दही चाट असं पण होतं. खूप मस्त होतं हे सगळं आणि खाऊन आम्हाला तरी मजा आली. हे सगळं मी शूट करत होती, म्हणून सगळेजण वेट करत होते की हिचं कधी होतं आहे आणि आम्हाला कधी खायला मिळते. असंच असतं ना, जेव्हा कोणी सोशल मीडियावाले तुमच्या ग्रुपमध्ये असेल तेव्हा कुठल्याही गोष्ट अशी ओपन करून लगेच खाता येत नाही ना. हॅलो, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि सकाळचा तुम्ही गेट रेडी विथ मीचा ब्लॉग बघितला असेल. खरं तर त्याच्यामध्ये मी आयब्रोज विसरले
आणि आयब्रोज मस्ट असतात. लिपस्टिक आणि आयब्रोजमुळेच चेहऱ्याचा पूर्ण लुक चेंज होतो. मी मोस्टली आयब्रो पेन्सिल फिरवते, पण सध्या कसं होतंय ना, खूप जास्त घाई होत होती मला ऑफिसला जायला, आणि त्यात जेव्हा आपण ब्लॉग बनवतो तेव्हा अजून जास्त त्याच्यामध्ये टाइम ऍड होत असतो. त्याच्यामुळे ब्लॉग जेव्हा शूट करायचं असतो तेव्हा अजून जास्त उशीर होत असतो, आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये मी विसरली हे सांगायला. तुम्ही तर रोज बघताच की लिपस्टिक आणि आयब्रोज हे मस्ट असतात. तर मग तुम्हाला जेव्हा पण कुठलाही छोटासा मेकअप लुक करायचा असेल, म्हणजे नो मेकअप, फक्त स्किन केअर मध्ये, पण मस्त छान रेडी व्हायचं असेल कुठल्याही घरात थांबण्यासाठी किंवा कुठल्याही भाजी किंवा मार्केटमध्ये जाण्यासाठी, तेव्हा 2 गोष्टी नक्की करत जा, आयब्रोज आणि लिपस्टिक. 2 गोष्टींमुळे चेहऱ्याचा लुक पूर्णपणे चेंज होतो. तर आता मी ब्लॉग सुरुवात करण्याची एक वेगळी कारण आहे की आज फ्रायडे आहे. संध्याकाळी तसं काय मी रुटीन वगैरे दाखवणार नाहीये, कारण माझं आज खूप जास्त फास्ट असं रुटीन आहे. पटकन जेवण बनवून जेवून आज आमचा मूवी नाईट असते, म्हणजे मूवी किंवा वेब सिरीज काहीतरी बघणार. सो त्यामुळे मी काही रुटीन ब्लॉग नाही शूट करत आहे. पण मी घरी आली तेव्हा मस्तपैकी मी हे ॲमेझॉनचं पार्सल बघितलं आणि म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया, कारण मग मी एकदा चेंज केलं की मग माझा मूड जाईल ब्लॉग करण्याचा. पण मी घरी आल्या आल्याच बसले ब्लॉग चालू करून. 8:15 झालेत आत्ता. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. जे मी सकाळी बोलली होती तुम्हाला, मी एक गोष्ट मागवली आहे आणि त्याचा मी खूप जास्त वेट करते. फुटत पण नाहीये लवकर. तर मग ती गोष्ट आली आहे म्हणून मी हॅपी आहे की आता मी थोडासा तरी मेकअप लुक करू शकेन, कारण सध्या घामामुळे आणि असं चिपचिपी स्टिकी अशा सगळ्या स्किनमुळे मी करूच शकत नाहीये मेकअप. म्हणून तर मग नेहमी जे यूज करते ते तर आलंच आहे, जे मस्ट असतं. सकाळी पण मी तुम्हाला सांगितलं होतं, ते म्हणजे माझं मॉइश्चरायझर संपत आलं होतं सेटाफिलचं. हे तुम्ही सगळ्या ब्लॉगमध्ये बघता आणि हे कॉन्स्टंटली मी हेच यूज करत असते, तर हे आलंय. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी मागवली होती ती म्हणजे हे खरं तर मी ट्राय करण्यासाठी मागवलंय. छोटंसं आहे डॉट अँड कीचं स्किन केअर स्ट्रॉबेरी ड्यू टिंटेड सनस्क्रीन डेली वेअर. 0.5 आहे आणि 50+ आहे. याचे सगळं मी तुम्हाला सांगून झालं आहे आणि तुम्हाला ओपन करून पण दाखवते. यूज आत्ता नाही करणार आहे, कारण आत्ता मी फेस वॉश करायला जाणार आहे. पण मी ह्याच्याबरोबर मेकअप लुक गेट रेडी विथ मी नक्कीच शूट करणार आहे, ते तर तुम्हाला माहितीच आहे. खूप जास्त थकायला झालंय मला. येस, किती क्यूट आहे याचा कलर. आय डोंट नो तुम्हाला कसा दिसतोय, पण मस्त कलर आहे याचा आणि खूप छान छोटीशी क्यूटशी बॉटल आहे. हो, पटकन आलं. लिक्विड सारखं आहे थोडंसं आणि आपलं दिसायला असं फाउंडेशन सारखं दिसतंय. तुमच्यासाठी मी एवढं वेस्ट पण केलंय, सो प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे तुमच्यासाठी मी प्रोडक्ट असं बाहेर काढून हातावर तुम्हाला यूज करून पण दाखवतेय. जाणवतोय का डिफरन्स? थोडंसं शाईन आली आहे. आय थिंक आता लाईटमुळे तेवढं तुम्हाला जाणवणार नाही, पण चेंज आहे ह्याच्यात आणि ह्याच्यात. सो मी जेव्हा पण ह्याच्याबरोबर गेट रेडी विथ मीचा ब्लॉग करेन तेव्हा तुम्हाला जो आज मी सकाळी नॉर्मल सनस्क्रीनचा आणि तो दोन्ही फोटो अटॅच करून दाखवेन काय डिफरंट आहे. आणि आजचा फ्रायडे तुम्ही सगळे पण खूप जास्त एन्जॉय करा, मस्त मस्त मूवीज बघा, फ्रायडे नाईट प्लॅन करा आपल्या आपल्या फॅमिलीसोबत. मी पण आता माझ्या फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करते. तर मग आजचा छोटासा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्ही सगळेजण हा ब्लॉग इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करूनच जा. प्लीज सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे माझं चॅनल लवकर ग्रो होईल. आणि आपण सगळे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. तर मग हा छोटासा दिवस मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.